अब तुमको आगे बढ़ना है। माइक दे रहे गॉडलेस। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आज संविधान दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आजचा दिवस आम्हा भारतीयांसाठी आणि ज्यांनी 5000 वर्ष गुलामीमध्ये काढलेत, ज्याला माणसासारखं जगण्याचा अधिकार नव्हता, त्याला जानवरापेक्षा पण वाईट व्यवस्था त्यावेळेस आपल्या लोकांची होती। त्यावेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी तुम्हा आम्हाला सगळ्यांना या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये माणसासारखं जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि म्हणून 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस आज 75 वर्षानंतरही आपण या दिवसाला त्याच आनंदाने साजरा करतो आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी या संविधान दिवसाच्या संविधान दिवस चिरायू विजयी असो त्याचा असं जोरात करायचं। संविधानाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आणि म्हणून अशा या दिवशी आपण राज्यभरातले आमच्या एससी विभागाचे सगळे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांचे प्रमुख, मुंबई शहराचे सगळे प्रमुख या कार्यक्रमाला आपण एकत्रित या ठिकाणी आलो आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब अशा 3 विभागाची जबाबदारी, मायनॉरिटी अशा 4 विभागाची जबाबदारी ज्या व्यक्तिमत्वावर आहे, हे व्यक्तिमत्व साधं नाही आहे। हे IAS अधिकारी होते। IAS ची नोकरी सोडून काँग्रेस पक्षाची सेवा करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी आज ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सदस्य पण आहेत आणि आपल्या या विभागाचे प्रमुख आहेत असे के राजू साहेब, त्यांचंही टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी स्वागत करावं। आमचे मित्र आणि एससी विभागाचे आपल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राजेश लिलोटियाजी, आमच्या ताई मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, आपल्या एससी विभागाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सिद्धार्थ अत्यंबरे, आपले मुंबई शहराचे एससी विभागाचे प्रमुख कचरू यादव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संघटन महासचिव देवानंद पवार, महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, आमचे आदिवासी विभागाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नामदेव उसंडी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या श्रीमती अंजना अजंता यादव, आदरणीय या ठिकाणी आलेल्या छत्तीसगडहून निलिमा रॅडिक्स, महेंद्र मुगनेकर, तुषार गायकवाड आणि उपस्थित सगळे सन्मान्य मंडळी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सगळ्या राज्यातून आलेले सगळ्या माझ्या माता बहिणी, आमचे सगळे युवक मित्र आणि पत्रकार बंधू, जसं आपल्याला राजेश लिलोटिया साहेबांनी सांगितलं, के राजू साहेबांनी सांगितलं, वर्षताईंनी सांगितलं की आपलं संविधानच आता धोक्यात आलेलं आहे आणि अशा वेळेस आपल्या सगळ्यांना
एकजुटीनं या संविधानाला जे तोडायला निघालेत, संपवायला निघालेत, त्याच्या विरोधातली लढाई आपल्याला उभी करायची आहे. आपला देश हा अनेक वर्ष पारतंत्र्यात राहिला आणि त्या पारतंत्र्यातून गुलामी हा डीएनए आपल्या रक्तामध्ये बसला असं समज आहे. पण आज आपल्याला जसं ठेवलं, जे काही थोडंसं मिळालं त्याच्यातच आपल्याला समाधान आहे असं आपल्याला समजण्याचं कारण नाही. अलीकडच्या काळामध्ये केंद्रातलं सरकार एक घोषणा करते की 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतोय. आता 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत असेल तर आपल्या देशाची लोकसंख्या हे 140 कोटीची आहे आणि 140 कोटीपैकी 80 कोटी लोकांना अगर धान्य मोफत दिलं जात असेल गरिबीच्या याच्या पद्धतीनं, तर या देशातली परिस्थिती काय याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. जागतिक आता भूकमरीचा एक अहवाल आला. आपला देश 2014 पर्यंत आपला देश हा 70-80 नंबरवर होता. आता तो 114 पार झाला, 119 पार झाला. म्हणजे पाकिस्तानपेक्षा आपण आता भूकमरीमध्ये पुढे आहोत. म्हणजे या 9.5 वर्षामध्ये या देशातल्या प्रत्येक व्यवस्थेला कमजोर करण्याचं काम झालेलं आहे. आपल्याला गरीब बनवण्याचं काम झालेलं आहे. मी सातत्याने एक गोष्ट सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवून भाजपनी, आरएसएसनी जीएसटी आणला. बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्याकडून पैसे आणायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत ते पैसे पोहोचवायचे. काँग्रेसनी पंडित जवाहरलाल नेहरूच्या सरकारपासून तर डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या या आर्थिक धोरणाला त्यापर्यंत आणलं. डॉक्टर मनमोहन सिंग साहेब हे तर अर्थतज्ञ होते, आपले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. हे सगळं असताना पण बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणाला त्यांनी क्रॉस केला नाही. आताचे प्रधानमंत्री ते कोणत्या आर्थिक तज्ञ आहे त्याचं मला माहिती नाही, त्यांना केराजूंना जास्त वो कौन सा क्लास पढ़े देश के प्रधानमंत्री केराजू साहब को ज्यादा पता होगा. लेकिन जसं हे सरकार आल्याबरोबर या सरकारने जीएसटी आणला आणि जीएसटीच्या माध्यमातून तुमच्या खिशातले पैसे काढून त्यांच्या मूठभर मित्रांच्या घरी ते पैसे पाठवले. एकीकडे आर्थिक कमजोर तुम्हाला करायला सुरुवात केली. सगळ्या व्यवस्था, इव्हन शासन सुद्धा आता खाजगीकरणाकडे वाटचाल चालली. कालपर्यंत काही उद्योग खाजगीकरणाकडे चालले होते. आता तुमच्या गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळा सुद्धा आता खाजगीकरणाकडे चालल्या. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तुम्ही आपण शिकलो त्या सगळ्या शाळा आता बंद करायच्या आणि एखाद्या व्यवस्थेच्या हातात देऊन टाकायच्या. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे बाबासाहेब आंबेडकर सांगायचे आणि तो पिला की तो गुरगुरतो. आता तुमचं शिक्षणही काढून घ्यायचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्यात तर ग्रामीण भागाच्या मुलामुलींसाठी, गरिबांच्या मुलामुलींसाठी, शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी शिक्षण संपलं. म्हणजे तुम्हाला गुरगुरायची व्यवस्था संपवली, जीएसटी सारखं धोरण आणून तुम्हाला आर्थिक कमजोर केलं आणि पुन्हा तुम्हाला ज्या ठिकाणी माणूस आर्थिक कमजोर होतो, ज्या ठिकाणी माणूस जेव्हा शिक्षण त्याच्या डोक्यात नसतं, शिकला नसतो, तो गुरगुरणं बंद होऊन जातो, तर तो आपोआप गुलामीकडे जातो. ही व्यवस्था आरएसएसनी पद्धतशीरपणे या देशामध्ये बीजेपीच्या सत्तेच्या माध्यमातून करून घेतली. आपल्याला कळलंच नाही की नेमकं काय झालं. आणि म्हणून आता काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान जनजागृतीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि त्या माध्यमातून याची वाटचाल आपण आता पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरू झालेली आहे. मगाशी आपल्याला सांगितण्यात आलं की बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेत. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान पूर्ण करायला
बाबासाहेब आंबेडकरला जास्त काळ लागलेला नाही, पण त्याच्यामध्ये जो काळ लागला की मतदान हे कोणाला राहिलं पाहिजे, त्या संविधानामध्ये ती व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की या देशाच्या प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार असला पाहिजे. पण काही विद्वान त्या काळामध्ये बाहेर बसून त्यांनी याच्यामध्ये उपद्रव करण्याचं काम सुरू केलं. एकाने तर याच्यापेक्षा जास्त सांगितलं की शेतकऱ्यांना शेती करायची आहे, कुंभारांनी आपली तिकडे काम करायचं आहे, चांभारांनी चांभाराचं काम करायचं आहे. विधानसभेत आणि लोकसभेत यायचं असेल तर हे बुद्धिजीवी लोकांचं काम आहे, हे तुमचं काम नाही आहे. असं करता करता ते सगळं अडत राहिलं. महिने वर्ष लोटत गेलेत आणि तो मताचा विरोध तो कायम राहिला. कारण की त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेच्या बाहेर बसलेल्या विद्वानांचं ऐकलं असतं की ठीक आहे, जो त्यावेळेस टॅक्स भरतो त्याच माणसाला मताचा अधिकार आहे, असं या संविधानामध्ये आणलं गेलं असतं तर मग तुमची आमची किंमत राहिली असती, तुम्हाला कोणी विचारायला आलं असतं. तसं वर्षाताईंनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांमुळे मला बोलायची संधी मिळाली, मला मंत्री व्हायचं आलं. तसं नाना पटोलेलाही संधी मिळाली. पण त्यावेळेस काही माझे वडील टॅक्स नव्हते भरत, काही वर्षाताईचे आजोबा टॅक्स नव्हते भरत. आपण टॅक्स फ्री वाले होतो. आता जीएसटीमुळे सगळे टॅक्समध्ये आलो आपण. पण त्या काळात आपल्याला खायलाच अन्न नाही तर टॅक्स भरायला कुठं. पण त्यावेळेस जे लोक टॅक्स भरत होते, मोठी लोक, त्यांनाच मताचा अधिकार राहील अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याचं काम सुरू झालं होतं. पण बाबासाहेब अडलेत. बाबासाहेबांनी सांगितलं की ही लोकशाही होऊ शकणार नाही, सगळ्यांना मताचा अधिकार राहील तेव्हाच हे संविधान पूर्ण होऊ शकेल. आणि मग त्या रस्साखेचमुळे मराठी नहीं ना, मैं तुमको हिंदी में बताना पड़ेगा, समझ रहे ना? अच्छा, जब भी मैं टीवी में बोल रहा था आपने वो समझ रहे, तो वही बातें आपने बोली. तो म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, आखरी बाबासाहेब आंबेडकरांनी या मताचा जो हेका लावलेला होता की प्रत्येकाला मताचा अधिकार राहील आणि तेव्हाच हे संविधान पूर्ण होईल. आणि म्हणून तो दिवस आज उजळला. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये तो उजळला आणि म्हणून हे संविधान पूर्ण झालं आणि आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला. आता मी याच्यासाठी हे तुम्हाला सांगत होतो की मताचा अधिकार तर आपल्याला मिळाला. आपण सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचा खंबाही उभा झाला तरी लोक काँग्रेसला मतं मारायची, असं आपण पाहत होतो. आमचं लहानपणातही एखादी गाडी कोणाची हो, गाय वासरू नका विसरू, आणि आम्हाला दुसरा बिल्ला भेटायचा तर आम्ही तो दुसरा बिल्ला फेकून टाकायचा. गाय वासरूचा बिल्ला राहिला तर त्याला सांभाळून ठेवायचा. लहान पोरं गाड्या आल्या की आम्ही जमा व्हायचो लहानपणात. तर त्यावेळेस ते आम्ही उमेदवार बघतच नव्हतो, उमेदवार आम्हाला कधी दिसायचा पण नाही. पण काँग्रेसच्या नावाने लोक निवडून यायचे असा तो प्रकार होता. पण मधल्या काळामध्ये मतविभाजन करण्यासाठी काही व्यवस्था निर्माण झाल्या. काही लोकांनी काँग्रेसला शिवा घालायला सुरुवात केली की काँग्रेसने काय केलं. आणि मग काँग्रेसने काय केलं म्हणून हे लोक काय चांगलं करू शकतात, नाही तर आपली ताकद काय, हे ताकद दाखवण्याच्या दृष्टिकोनातले प्रयत्न झाले. आणि या प्रयत्नामध्ये काय झालं की ज्या काँग्रेसनी 60 वर्ष, कारण की आपल्याला म्हणतात ना 70 वर्ष, मधल्या काळात अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आलं, अनेक मधात सरकार आल्यात, पण जे काही असेल 60-62 वर्ष काँग्रेसच्या जवळ सत्ता होती. त्या काँग्रेसच्या काळामध्ये सगळं संविधानाला पूर्ण सांभाळून ठेवून आणि संविधानाच्या आधारावर या देशाची लोकशाही जिवंत ठेवणं आणि प्रत्येक माणसाला न्याय प्रवाहात आणणं हे काँग्रेसने काम केलं. पण मग त्यांना सत्तेत येता येत नव्हतं आणि त्यांनी वेगळे काही कारण दाखवून मग धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने लोकांना विभाजित केलं आणि मग ताकद दाखवण्यासाठी आपण त्या व्यवस्थेला निर्माण केलं. आणि या व्यवस्थेनं या 9.5 वर्षात या देशाच्या लोकशाही व्यवस्थेचं आणि आपल्या देशाच्या संविधानाचं 3 तेरा वाजवलेत. आज आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला की आता पुढचा काळ काय होणार.
काही लोक आपण पाहतोय बोलतात की 2024 नंतर पुन्हा चुकून हे आता देशातलं सरकार आलं तर पुढच्या काळात मताचा अधिकार राहील की नाही राहील ही शंका आजपासून आपल्या मनात आलेली आहे. आली आहे की शंका? आली ना? का आली आता? कारण की यांच्या या 9.5 वर्षामध्ये जे काही प्रकार आपण पाहतोय, मगाशी के राजू साहेब सांगत होते की हे जे 4 स्तंभ आपल्या संविधानाचे आहेत, या 4 स्तंभातले प्रत्येक स्तंभ यांनी उधळून लावले. मीडियाचं आपण पाहिलं तर मीडियाचा गोदी मीडिया झाला. आपण पहिल्याच्या काळात कुठं मनमोहन सिंग मीडिया म्हटलं का? इंदिरा गांधी मीडिया कधी म्हटलं का? काँग्रेसनी विशेष करून राजीव गांधींनी या सगळ्या व्यवस्थेला स्वायत्ता दिली आणि या स्वायत्तेमध्ये राजीव गांधींनी यांना स्वायत्ता दिल्यानंतर राजीव गांधींजीवर जेवढे काही खोटे आरोप होत होते तरी एकही मीडियाच्या लोकांना त्यांनी म्हणाले नाहीत की हे तुम्ही खोटं दाखवताय. तुम्हाला ते, कारण मीडियाचं काम आहे, त्यांनी काय खोटं दाखवायचं खरं दाखवायचं त्यांनी ठरवायचं आहे. पण राजीव गांधीला बदनाम केलं. बोफोर्स तोफ जी आज कारगिलचं युद्ध ज्या बोफोर्स तोफने आपण जिंकलं, त्या बोफोर्स तोफच्या नावाने राजीव गांधीला बदनाम केलं. मीडियामध्ये त्या पद्धतीची बदनामी केली. आणि आपण पाहिलं असेल की मोदीचं सरकार आल्यानंतर 2014 मध्ये बोफोर्स तोफच्या भ्रष्टाचाराचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये राजीव गांधींची निर्दोष मुक्तता झाली. म्हणजे त्यांना अनेक वर्ष त्यांना कायम बदनाम करण्याचं काम या मीडियाने केलं. आज तर देश विकणाऱ्या लोकांबद्दल, देश लुटणाऱ्या आणि भ्रष्टाचारी सरकार केंद्रामध्ये बसलेलं आहे, राज्यात बसलेलं, त्याच्याबद्दल एक सुद्धा मीडिया दाखवत नाही. आणि मीडियाने दाखवलं तर मीडियाला उद्या ईडी लागते, हे असं पण पाहतोय. म्हणजे 4था स्तंभ संपला. आपण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आलो तर प्रशासकीय व्यवस्थेमध्ये तोच हाल आहे. ज्या यूपीएससीच्या परीक्षा होत्या त्या यूपीएससीच्या परीक्षा सुद्धा आता आरएससीच्या माणसाला डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी पदावर बसवलं जातं. कुठली यूपीएससीची परीक्षा होत नाही आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण देशाचा कारभार ते लोक पाहतात. कारण की आता आय एस अधिकारी होते म्हणून सांगितलं के राजू साहेब, हे परिषदमध्ये पास होऊन यूपीएससीची परीक्षा पास होऊन तिथं गेले होते. आता परीक्षा घ्यायची गरज नाही, त्यांच्या माणसांना डायरेक्ट बसवलं आणि मग आपण पाहतो ना मंत्रालयात चीफ सेक्रेटरी सही मारेल तेव्हा ऑर्डर्स होते ना, तर हे यंत्रणा तर हे चालवतात. खाली कलेक्टरला एकदा मंत्र्यांनी सांगलं तर ऐकणार नाही, पण चीफ सेक्रेटरी सांगलं तर ऐकल. तर आता त्या पद्धतीची व्यवस्था त्यांनी बनवून ठेवली आणि त्यांच्या माध्यमातून देशाचा कारभार चालवला जातो. म्हणजे प्रशासकीय व्यवस्था सुद्धा डॅमेज केली. तिसरा लोकशाहीचा मुद्दा. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आता 5 राज्यात निवडणुका सुरू आहेत. काल राजस्थानची झाली, आता तेलंगणाची 30 तारखेला आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं की मागच्या काळात कर्नाटकची सरकार आपण जिंकली, आपण मागच्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये जिंकलो, पण तिथल्या दोन्ही सरकार भ्रष्टाचाराने पाडली, दबावाने पाडली आणि त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला पाडलं. आपण महाराष्ट्रातल्या सरकारचं पाहतो, महाराष्ट्रात खोक्याचं सरकार आलं. म्हणजे जे बहुमतातलं सरकार होतं त्याला पाडलं आणि पाडून खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आणलं. भ्रष्टाचारी आणि दबावाच्या आधारावर महाराष्ट्रातलं सरकार बनलं. म्हणजे लोकशाहीच्या व्यवस्थेने आलेले सरकार सुद्धा यांना मान्य नाही, हे आपल्या पद्धतीची व्यवस्था निर्माण करायला पाहतात. म्हणजे लोकशाहीच्या व्यवस्थेवरही यांचा भरोसा नाही, जनमतावरही यांचा भरोसा नाही. आणि आपण न्याय व्यवस्था, चौथा आपण न्याय व्यवस्थेवर येऊ. न्याय व्यवस्थेची तीच परिस्थिती आहे. आता आपण केंद्र सरकार सातत्यानं जजाची नियुक्ती कोणी केली पाहिजे याच्यावर सातत्यानं न्याय व्यवस्थेवर दबाव आणतात आणि त्यासाठी वारंवार सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वाद होताना आपण पाहतोय. आज 4ही स्तंभ धोक्यात आलेला आहे. काही लोक जे केंद्रामध्ये मंत्री आहेत आपल्या राज्यातले, जे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेतात, ते सत्तेमध्ये बसून सांगतात, कधी कधी मुंबईत आले कवितेच्यामध्ये सांगतात, कवितेमध्ये बोलतात ते लोक. केंद्रात काही मंत्री असे आहेत की ते कवितेतच बोलतात. तर ते म्हणतात की आम्ही संविधानाला हात लावू देणार नाही. मग माझा सवाल त्या लोकांना आहे की माझ्या या 4 प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. आपण विचारलं पाहिजे 4 प्रश्नाचं उत्तर
की नाही आहे आता गोदी मीडिया? नाही आहे तुमचं लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये हे लोक भ्रष्टाचाराने सरकार पाडतात. 50 कोटी काय काय रेट होती? 50 कोटी, 50 खोके, हा 50 खोके आणि सगळं एकदम ओके. हे लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये म्हणजे मी तुम्हाला जे 4 प्रश्न उपस्थित केलेत, 4 प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून त्या कवी विचार मांडतात, केंद्रात मंत्री आहेत, त्यांना विचारलं पाहिजे की आम्ही संविधानाला हात लावू देणार. राहिलं काय? विचारला पाहिजे प्रश्न. आज आपला संविधान दिवस आहे आणि संविधान बाबासाहेब आंबेडकर सांगाय. मी काल पण त्या सभेमध्ये शिवाजी पार्क मध्ये सांगत होतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी जे नेलेला रथ हा तुम्हाला पुढे नेता आला नाही तर त्याला मागं पण आणू देऊ नका, हे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगाय. मग आता आणलं का नाही रथ मागं भाजप RSSने? मग आपण सगळे अनुयायी आहोत, संविधानाच्या बाजूने आहोत. तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली, तुम्हा आम्हाला माणूस म्हणून आज स्वाभिमानाने आपण जगतोय आणि म्हणून ते संविधानच संपवायची व्यवस्था यांनी पूर्णत्वास आणलेली आहे. अशा वेळेस आता शांत नाही, आगे बढो नाही. आता आपल्याला सगळ्यांना हे संविधान नाहीसं करणारे लोक आहेत, त्यांना आता त्यांची जागा दाखवण्यासाठी मूड बांधावी लागणार आहे. आपल्या मताचं विभाजन, मी काल पण त्या शिवाजी पार्कच्या कार्यक्रमात सांगितलं की मताचं विभाजन आता होऊ देऊ नका. संविधान महासभा आम्ही घेतो असू तरी सुद्धा आता आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. नाही तर कुठल्या निवडणुका, कुठल्या जागा वाटप, तुम्हा आम्हाला काहीच अधिकार राहणार नाहीये. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये त्याही मंचावर जाऊन मी सांगितलं, काँग्रेसची भूमिका आम्ही सांगितली. आज आपले नेते राहुल गांधीजी सातत्यानं सांगतात आहेत की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यांनी पत्रकारांनी त्यांना विचारलं की आपकी सरकार थी तो तब आपने क्यों नहीं किया? राहुल गांधी जी प्रामाणिक व्यक्तिमत्व है. त्यांनी सांगितलं की वो हमारी गलती थी, हमारी भूल हो गई, हम उसको सुधारना चाहते. नाही तर आताचा प्रधानमंत्री काय म्हणला असता? पनोती. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे चूक झाली तर चूक मान्य करायला नको. हा पनोती बैठा है ना. तर मी सांगायचं तात्पर्य असं की आज जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे यामध्ये राहुल गांधीची भूमिका आहे. आणि ते वारंवार राहुल गांधीजी सांगतात, माझं SC विभागाला सूचना आहे, OBC वाल्यांनी चालू केलेली आहे मोहीम, आपण पण चालू करा, की आता आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर संविधानातले महत्व. आता राजू साहेबाकडे हे 3-4 विभाग कशासाठी आहेत? बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340 हे OBC साठी दिलं, 341 आमच्या शेड्यूल कास्ट साठी दिलं आणि 342 आमच्या आदिवासीसाठी दिलं. बघा तुम्हाला तीनों का मुखिया आप, तीनों आर्टिकल के आरक्षण के तीनों के मुखिया आप हो और आपकी बड़ी जवाबदारी है. आप राजू साहब वो तो अल्पसंख्यक तो है ही बेचारा हमारा एक, लेकिन आपको ये महत्व आर्टिकल जो 3 हमारे जो है आर्टिकल 340, 341, 342 या आर्टिकल का संरक्षण करना कि हमारे आरक्षण का संरक्षण करने की जवाबदारी आपकी तरफ दी गई है. उस तरह की जनजागृति करने की तरफ आपकी तरफ जवाबदारी हमारी नेता सोनिया गांधी जी और हमारे नेता खड़गे साहब ने दी है. तो मेरा एक आपसे यही कहना है कि राहुल गांधी जी ने जो जनगणना का जो इशू रखा है उसको हम जोड़ तोड़ से लोगों तक पहुंचाने का काम हमको करना पड़े. कई लोगों को पता ही नहीं है ये जनगणना क्या होती है, सेंसस क्या होता है, ये लोगों को पता ही नहीं है. मैं आप लोगों को बताना चाहूंगा कि हमारे देश में 2 कम्युनिटी की जाति निहाय जनगणना होती है, एक शेड्यूल कास्ट और एक शेड्यूल ट्राइब. ये जनगणना होने के साथ उसका आर्थिक और शैक्षणिक ये 2 चीजों का वहां पे अध्ययन किया जाता है. और ये 2 चीजों का अध्ययन करने के बाद जो परिवार के पास, क्योंकि जो समाज आर्थिक मजबूत है, जो समाज शैक्षणिक मजबूत है, वो समाज
सामाजिक मजबूत है। जो समाज के पास ना आर्थिक और शैक्षणिक कमजोर होगा वो सामाजिक कभी भी मजबूत नहीं हो सकता। समाज के पास पैसा नहीं रहेगा तो समाज मजबूत होगा? समाज में पढ़ाई नहीं होगी, शिक्षा नहीं होगी तो समाज मजबूत होगा? तो ये दो चीजें जो है ये जनगणना में ये महत्व की होती है। बाबा अपने नेता राहुल गांधी जी जो बार बार इस बात को दबाव ला रहे हैं, कह रहे कि ये सरकार ने जाति निहाय जनगणना करना चाहिए, ये सरकार करने को तैयार नहीं है। आपने देखा होगा कि जब महिला बिल आया, विधायक और सांसद अब महिला बनेंगी, वो बिल लाया गया, वो कांग्रेस के जमाने में हमारी नेता सोनिया गांधी जी की ने ही वो बिल लाने की कोशिश डॉक्टर मनमोहन सिंह साहब के सरकार में की थी। वही बिल तब आया था, तब यही बीजेपी ने उसका विरोध किया था और आज वो बिल आया तो उसको कांग्रेस ने सपोर्ट किया। लेकिन उसमें राहुल जी ने सवाल किया और उसमें कहा कि भाई ये आप बिल तो मंजूर कर लिए, ये कैसा लागू करोगे, क्योंकि आपने तो सेंसस किया नहीं है। क्योंकि जब तक सेंसस नहीं आएगा तब तक कहां रिजर्वेशन क्या आएगा उसका अपने को वो क्लियर नहीं हो सकता। तो सरकार ने कहा कि हम 2024 के बाद करेंगे। 2011 में डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने जो सेंसस किया था वो सेंसस अभी तक डिक्लेयर नहीं किया। 2021 में हर 10 साल में जो सेंसस होता है वो सेंसस 2021 में उन्हें नहीं किया। अब अपन 2024 में लग रहे हैं और इतने अगर सेंसस नहीं होता तो वर्षा ताई जब भी तुम बोल रही थी कि हमारे लोगों के स्कॉलरशिप नहीं मिली, ओबीसी के बच्चों की स्कॉलरशिप नहीं मिली, आदिवासी के बच्चों को नहीं मिल रही, घरकुल नहीं मिल रहे, इवन अपने संजय गांधी निराधार वाले लोगों को पैसे नहीं मिल रहे। सेंसस ये हमारे संविधान का मूल है। तब पहले प्लानिंग कमीशन था, अब इनका नीति आयोग आ गया। तो जब तक सेंसस के पास इसकी मालूमात नहीं होगी, कितने लोग भूखे हैं, किसके पास रहने को मकान नहीं है, किसके घर में आर्थिक परिस्थिति क्या है, ये सेंसस के बाद माध्यम से सरकार के पास वो जो आयोग होता है, नीति आयोग अभी का, पहले का प्लानिंग कमीशन, उनके पास जाता है और उसके बाद आर्थिक प्रावधान किया जाता है और वो पैसा नीचे आता है। अब ये सरकार सेंसस करने को ही तैयार नहीं है। तो आने वाले दिनों में जो भी कुछ योजना आप लोगों को आ रही है वो अपने आप बंद हो जाएगी। सेंसस ही नहीं होगा किराजू साहब तो कहां से आएंगी? और इसलिए अपने नेता राहुल गांधी जी बार बार कह रहे हैं कि जैसे पूरे लोगों का, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब का नहीं, इस देश के ओबीसी हो या सभी जाति के लोगों का सेंसस हो। अगर ऐसा सेंसस हो गया तो अपने आप जो हमारी मतभेदता है, जातिवाद है, ये अपने आप खत्म हो जाएगा। क्योंकि बाबा साहब आंबेडकर ने आर्टिकल 3 जो 340, 341, 342 जो बनाया था, बाबा साहब आंबेडकर का सपना था कि ये पूरा बहुजन समाज एक साथ रहे। बहुजन सुखाए बहुजन हिताए, किसका लाइन था? बाबा साहब आंबेडकर का। वो तो तथागत भगवान गौतम बुद्ध के तो गुरु माने ना बाबा साहब ने, तो वही तो संविधान में लाया। उनके गुरु कबीर भी थे, उनके महात्मा ज्योतिबा फूले थे। तो उनके ये जो लाइन थी वो लाइन के आधार पर संविधान में उन्हें व्यवस्था बनाई। शव महाराज थे। ये अपन तो सब तकदीर वाले कि आज योगायोग में राजगृह के पास अपना कार्यक्रम हो रहा है। अपन संविधान यात्रा वहां से निकाली, चैत्य भूमि पर यही भूमि पर है और हम शव फूले आंबेडकर के विचारधारा के महाराष्ट्र में हैं। हमारे जैसे तकदीर वाला देश में कोई नहीं है। के राजू साहब, हमारे जैसे तकदीर वाले कोई नहीं है जहां पे शव फूले आंबेडकर विचारधारा की ताकत है। और जहां पर कार्यक्रम हो रहा है, कचरू ने जैसे बताया, वो ये तो हमारा सौभाग्य है सबका। और मैं इसलिए कहना चाहता हूं कि राहुल जी ने जो लाइन हमको दी है उसका भी कैंपेन हमको करना पड़ेगा। हमारी हो रही है तो हमको क्या लेना देना है? बाबा साहब आंबेडकर ने एक आदमी का विचार नहीं किया। बाबा साहब आंबेडकर ने एक जाति का विचार नहीं किया। बाबा साहब आंबेडकर को हम महामानव कहते हैं। महामानव किसी एक जाति पूर्ति नहीं रहते। महामानव पूरे मनुष्य जीवन के होते हैं और इसलिए हम बाबा साहब आंबेडकर को महामानव कहते हैं। और मेरा इसलिए कहना है
कि ये लड़ाई हमको बहुत ताकत के साथ, क्योंकि ये चुनाव जो है हमारे लिए, हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे साहब हो या राहुल जी हो, प्रियंका जी हो, और हम सब कांग्रेस वालों के लिए ये चुनाव हमारे लिए बहुत महत्व का है। मेरे को लोग पूछते हैं कि आप बहुत घूमते रहते हैं। अब मैं घूमूंगा नहीं तो घर में बैठ के थोड़ी पार्टी चलेगी, तिलक भवन में बैठ के पार्टी चलेगी क्या? जब तक हम लोगों के बीच में नहीं जाएंगे। यहाँ आए हुए महाराष्ट्र के हर लोग है कि मैंने उनको 5 समय उनके नाम से पहचानता हूं। तो मेरा एक कहना है कि आज हमारे जितने भी विभाग है, सब ने उस लेवल पे जाके इस लड़ाई को ताकत के साथ लोगों के सामने रखने का है, डरने का नहीं है। आपने देखा ना, कल शिवाजी पार्क में गया तो वहां डरा क्या? मैंने अपने ढंग से अपने पार्टी की भूमिका रखा। तो मेरा ये कहना है कि कांग्रेस पार्टी ने जिस देश को आजादी मिला के दी, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को संविधान लिखने की वहां पे व्यवस्था बनाई, उस कांग्रेस पार्टी के हम कार्यकर्ता हैं। और डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को संविधान लिखने का अधिकार मिलने के बाद मानवता के आधार पर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने संविधान लिखा, जो जैसे के राजू सब कह रहे थे कि हमारे देश के बराबर, हमारे एक देश को आजादी नहीं मिली थी उस समय, दुनिया के कई देशों में आजादी मिली थी, लेकिन हमारा एक देश ऐसा है कि हमारी आजादी आज भी आजादी का पर्व हम मनाते हैं। दुनिया के कई देश तो खत्म हो गए, कई देश खत्म हो गए, लोकतांत्रिक व्यवस्था खत्म हो गई, लेकिन बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान एक हमारे को दिया है, इसलिए हमारे देश का लोकतंत्र आज मजबूत है। और इसको कमजोर करने का काम बीजेपी आरएसएस कर रही है, यह हमें भूलना नहीं चाहिए। हमने अब ताकत के साथ, मुझे क्या मिला नहीं मिला, मुझे बहुत लोग बोलते कि नाना भाऊ तुम विधानसभा के अध्यक्ष रहते तो सरकार नहीं गिरती, वर्षाताई मंत्री पद से नहीं हटती। ये मंत्री पद, विधानसभा अध्यक्ष पद ये आने जाने वाले हैं, लेकिन कांग्रेस अगर खत्म हो गई तो लोकतांत्रिक व्यवस्था नहीं बचेगी। अगर मैदान में नहीं आता तो हमारे को तो चौथे नंबर पे डाल दी थी इन लोगों ने, अब अपन 1 नंबर में आएंगे कि नहीं? तो पहले पार्टी जीतना चाहिए। कुर्सी आएंगी जाएंगी, कुर्सी का कोई ये नहीं है, कायम थोड़ी रहते। कार्यकर्ता माजी नहीं होता, माजी विधानसभा अध्यक्ष, माजी मंत्री, ये माजी होते हैं। कार्यकर्ता माजी होता क्या? कार्यकर्ता माजी होता क्या? और मैं तुमको वादा करता हूं, महाराष्ट्र कांग्रेस का प्रमुख इस नाते से, कार्यकर्ता का आने वाली सरकार में, जब अपनी कांग्रेस की सरकार महाराष्ट्र में आएंगी, सब कार्यकर्ता का सम्मान किया जाएगा, उनको न्याय दिया जाएगा। और इसलिए मैं आप लोगों को कहना चाहता हूं कि ये लड़ाई हमें ताकत के साथ लड़ना है। जैसे मुझे कहा कि बाकी राज्यों में ऐसे विभागों के कार्यक्रम में प्रदेश कांग्रेस नहीं जाता, मेरा मतलब ऐसा है कि मैं तो मानता हूं कि आप अगर हर जगह पहुंचे, क्योंकि ये हमारे विभाग निकालने का कारण क्या है कि हम हमारे पेरेंट कांग्रेस में सब लोगों को इन्वॉल्व नहीं कर सकते, उसकी एक मर्यादा होती है। हम चाहते हैं कि सब तबके के लोगों को कांग्रेस पार्टी में स्थान मिले। हमने विभाग निकाले, महाराष्ट्र प्रदेश में 39 विभाग हमने निकाले, कई लोगों को हमने पदाधिकारी बनाए। सबको हम यही कहते हैं कि आप जाके लोगों के बीच में जाओ, अपने अपने समूह को जोड़ो। कांग्रेस आज देश के लिए कितनी महत्व की है यह आप बताओ। और वो काम शुरू हो गया, कुछ लोग नहीं कर रहे, कुछ लोग नहीं करते तो उसको भी हमने उसको मार्गदर्शक मंडल भी बनाया एक हमने। हाँ, मार्गदर्शन मंडल में बनाए। काम नहीं करने तो मार्गदर्शन मंडल में नए को जो काम करेगा वो, क्योंकि आप दौड़ने का समय है, अब कोई रुकने का समय नहीं है, रात दिन ये सब। क्योंकि हमारे पास ना मीडिया है, मैंने जब भी कहा कि गोदिया मीडिया बन गया, सोशल मीडिया पे 30 करोड़ रुपया रोज खर्चा करती है बीजेपी। 30 करोड़ पैसा हमारा लूट लिए ना जीएसटी से। तो हमने जब तक मौत का एनिवर्सरी नहीं करेंगे, जैसे इसी बंबई में महात्मा गांधी जी ने चलो जाओ का नारा लगाया और पूरे देश के लोगों का आवाज गया और अंग्रेज को यहां से भागना पड़ा।
वैसे ही इस मुंबई में आज हम संविधान दिन मना रहे हैं और ये संविधान दिन हमारे लिए बहुत महत्व का है। आज आप सब लोग यहां से निकलने के बाद गांव-गांव में जाकर लोगों तक पहुंचकर आपने लोगों को संदेश देना है कि कांग्रेस क्यों जरूरत है। आज किसानों की हालत क्या है, आज हमारे पढ़े बच्चे जो बच्चियां पढ़ी है उनका हाल क्या है, किसी का भी हाल ठीक नहीं है। महंगाई तो मैंने उस दिन कहा कि मध्य प्रदेश में, छत्तीसगढ़ में, राजस्थान में मोदी जी बड़े बड़े घोषणा कर रहे हैं कि हमारी वहां सरकार आएंगी तो 450 रुपए का सिलेंडर करेंगे। तो मैंने कहा कि महाराष्ट्र की जनता ने क्या गलती की है कि उनको क्यों नहीं दे, सरकार तो तुम्हारी यहाँ पर महंगाई तुमने बढ़ाई है तो तुम कम भी करो ना। अब वहां चुनाव है तो वहां 450 बोल रहे हैं, फिर महाराष्ट्र की जनता ने तुम्हारी सरकार बिठाई है खोखे की 50 खोखे। ओके, तो आपने सरकार बनाई तो यहां 450 का सिलेंडर क्यों नहीं दे रहे? सवाल एकदम क्लियर है। तो मैं आप लोगों को यही कहना चाहता हूं कि ये लड़ाई हंसी मजाक की नहीं है। पेपर टीवी में क्या न्यूज आती है उसकी तरफ ध्यान न देते हुए अपने को महाराष्ट्र की, मकाऊ की और चोरों की सरकार, किसकी सरकार है महाराष्ट्र में, और मकाऊ की, मकाऊ आणि बिकाऊ ऐसी सरकार है क्या बेटा? आले की घेऊन टाकू। तो मैं ये सरकार की पूरी काली कहानी लोगों तक पहुंचाने का काम हम सब लोग मिलकर करेंगे। मुझे विश्वास है कि आज का संविधान दिन आने वाले जो चुनाव साल है अपना, अभी मोदी सरकार का काउंटडाउन शुरू हो गया, फरवरी की 15 के बाद आचार संहिता लगेंगे। अब तो दिसंबर लग रहा है, दिसंबर, जनवरी और फरवरी, तो 2.5 महीने का समय है। मोदी सरकार का काउंटडाउन शुरू हो गया, तो अब इनका कायम हमेशा के लिए काउंटडाउन कैसे कर सकते हैं उसका प्लान हमको बनाना पड़ेगा। और देश के प्रधानमंत्री कांग्रेस के ही बनेंगे, हमारे नेता राहुल गांधी जी बनेंगे, उसके लिए हमारी लड़ाई होना चाहिए। तो मैं पुनः आप सब लोगों को बहुत धन्यवाद देता हूं, आज के संविधान दिन की शुभकामना देता हूं और मेरे 2 शब्द पूरे करता हूं। जय भीम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।